नमस्कार. मी राजेंद्र दत्तात्रय वडगावे, आरग हायस्कूल आरग या ठिकाणी मी भूगोल विषयाचं अध्यापन करतो. तर आज आपण इयत्ता 9वी मधील भूगोल विषयाचा अंतर्गत हालचाली, ह्या अंतर्गत हालचाली नेमक्या कशा घडतात, पृथ्वीच्या आतमध्ये जो लावा रस आहे, या लावा रसाच्या ऊर्जा जेव्हा वरती येण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला नेमक्या अंतर्गत हालचाली घडतात कशा, आणि या अंतर्गत हालचाली मंद गतीच्या हालचाली व शीघ्र गतीच्या हालचाली असे दोन प्रकार पडतात. आणि या मंद गतीमुळे कोणती भूरूपे तयार होतात आणि शीघ्र हालचालीमुळे कोणती भूरूपे होतात निर्माण होतात, याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि त्याचबरोबर जगातील असे भूपट्ट आणि त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या हालचाली या सीमावर्ती भागामध्ये कशा पद्धतीने घडतात याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आता आपण नेपाळमधील भूकंपाची बातमी पाहायची आहे. वर्तमानपत्रातील एक कात्रण आहे, त्या कात्रणाला हेडिंग दिलेलं आहे मूर्तीचं तांडव. भूकंपाने नेपाळमध्ये 1500 जणांचा बळी. या बातमीत मृत्यूचे तांडव कशामुळे घडले आहे, या भूकंपाची तीव्रता किती होती, या भूकंपामुळे सर्वात जास्त परिणाम झालेला देश कोणता, भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते, इतर आपत्तीग्रस्त प्रदेश कोणते आहेत, भूकंपाचे केंद्र किती खोलीवर होते, भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झाल्याचे दिसते, भूकंप घडण्याचे कारण काय असावे, पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली हे भूकंप घडण्यामागचे कारण असावे. आता बघा, या ठिकाणी काही चित्र दिसत आहेत आणि या चित्रामध्ये पहिल्या चित्रामध्ये घराची पडझड झालेली दिसते. दुसऱ्या चित्रामध्ये वारा वाहत असल्यामुळं झाडांची अवस्था काय झाली हे आपल्याला दिसतं. तर तिसऱ्या चित्रामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये महापुराचं चित्र दिसतं आणि एका ठिकाणी जंगलाला आग लागलेली दिसते. आणि शेवटचं जे चित्र आहे, या चित्रामध्ये आपल्याला काय दिसते बघा, तुम्ही जरा विचार करा काय असेल बरं हे. तर या ठिकाणी हे जे चित्र आहे, या ठिकाणी वादळ उठल्यानंतर जे वावटळ गोल गोल वारे फिरतं त्याचं हे चित्र आहे. आणि मग याच्यामध्ये काही नैसर्गिक आपत्ती आहेत, तर काही मानवनिर्मित आपत्ती आहेत आणि या आपत्तीचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. तर या ठिकाणी महापूर, वादळ, हिमवर्षाव, अतिवृष्टी अशा काही नैसर्गिक घटना घडत असतात आणि याच्यामुळे जीवित व वित्तहानी होत असते. तर आज आपण या पाठामध्ये अंतर्गत हालचाली ह्या नेमक्या कशा घडतात आणि त्याचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो का, तर हे पाहत असताना आपल्याला एक या ठिकाणी प्रयोगसुद्धा करून पाहायचा आहे. तर बघा, या चित्रामध्ये पृथ्वीच्या अंतर्गत भागात हालचाली झाल्यामुळं काय घडलेलं दिसतंय पहा. या ठिकाणी एक भूकंपाचं आणि ज्वालामुखीचे असे दोन्ही चित्र या ठिकाणी दाखवलेले आहेत. मगाशीच आपण पाहिलं महापूर, वादळे, हिमवर्षाव, अतिवृष्टी असं हे चित्र आहे. आणि पृथ्वीवरील सजीवासाठी या घडामोडी म्हणजे आपत्तीच असतात
यांना आपण नैसर्गिक आपत्ती असं म्हणतो. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? तर निसर्गाकडून घडून आणलेल्या ज्या नैसर्गिक घटना असतात आणि त्याच्यामुळे आपलं जे नुकसान होतं, अशा या आपत्तींना नैसर्गिक आपत्ती असं म्हणतात. निसर्गाकडून घडवून आणलेल्या आपत्तीला नैसर्गिक आपत्ती असं म्हणतात. तर याच्यामुळे काय होतं याच्यामुळे मनुष्य आणि मालमत्तेची हानी ही मोठ्या प्रमाणात दिसते. या ठिकाणी आपण हे छायाचित्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता आपण एक प्रयोग करून पाहायचा आहे. काय करायचं आहे? तर प्रथम काही वह्या टेबलावरती एकमेकावर ठेवायच्या आहेत. बघा चित्रामध्ये दिसत आहे तशा पद्धतीनं तुम्ही त्याची मांडणी करायची आहे आणि हा प्रयोग तुम्ही स्वतः करून पाहायचा आहे. तर अशा ह्या वह्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती एक खडू, डस्टर, टोकयंत्र, रबर अशा 3-4 वस्तू ज्या सहज आपल्याला या ठिकाणी ठेवता येईल अशा त्या वह्यांच्यावरती या वस्तू ठेवायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर मधील एक वही त्याच्यावर वह्या न हलवता चटकन काढून घ्यायची आहे. आणि काय घडतं पहा. त्या डस्टर वगैरे ज्या ठेवलेल्या ज्या वस्तू होत्या, रबर होतं, खोड, ते वही काढल्यानंतर पडतात. बघा या ठिकाणी पडलेल्या वस्तू दिसत आहेत. परत काय करायचं आहे? परत या ठिकाणी त्या वह्या ठेवायच्या आहेत. त्याच्यावरच्या असणाऱ्या वस्तू तशाच ठेवायच्या आहेत आणि त्याच्या काही मधील भागात किंवा आपण थोडंसं या ठिकाणी वहीला धक्का द्यायचा आहे. हलक्या स्वरूपात धक्का द्यायचा आहे. काय घडतंय ते पाहायचं आहे. धक्का आपण हलक्या पद्धतीने दिला तर त्याच्यावरच्या वस्तू या खाली पडलेल्या दिसतील. आणखीन जरा धक्का जर टेबल जोरात जर हलवला तर या सर्व वस्तू खाली कोसळतील. म्हणजे आपण धक्का ज्या पद्धतीने देऊ, त्याची तीव्रता ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने ते वस्तू या ठिकाणी आपल्याला कोसळलेल्या दिसतील. जमिनीच्या अंतर्गत भागात हालचाल झाल्यास भूपृष्ठावरील गोष्टीवर परिणाम होऊन त्या पडतात, मोडतात, कोसळतात हे आपल्याला याच्यावर लक्षात येतं. आणि मग हा प्रयोग आपण का केला? तर हा प्रयोग करण्यापाठीचा उद्देश काय? तर भूकंपाची क्रिया ही नेमकी कशी घडते हे आपल्याला समजावून घेण्यासाठी आपण हा प्रयोग केलेला आहे. आणि तुमच्या लक्षात आलं की जशी पृथ्वीच्या अंतर्गत भागातील ऊर्जा ही वरती येण्याचा प्रयत्न करत असते, त्या ऊर्जेची तीव्रता जितकी असेल तितक्या तीव्रतेचा भूकंप हा होत असतो. आपल्याला याच्यावर लक्षात आलं असेल. तर आपण या ठिकाणी एक भूकंपाचे एक व्हिडिओ पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहे. तर इयत्ता 8वीमध्ये आपण पृथ्वीचं अंतरंग या प्रकरणाची माहिती घेतली होती. आणि पृथ्वीच्या सर्वात वरच्या कठीण आवरणाला भूकवच म्हणतात आणि भूकवचा खालील हा जो थर आहे त्याला प्रावरण म्हणतात. तर या चित्रामध्ये आपल्याला पाण्याचा भाग दिसतोय आणि जमिनीचा भाग दिसतोय. पाण्याचा भाग आहे त्याला सागरी कवच असं म्हणतात आणि जमिनीचा जो भाग दिसतो आपल्याला या ठिकाणी त्याला खंडीय कवच असं म्हणतात. तर या कवचाखालील भाग जो आहे तो प्रावरण आणि या प्रावरणातच शिलारसाचा भाग आपल्याला दिसतो. आता हा शिलारसाचा जो भाग आहे तो ऊर्ध्वगामी दिशेनं शिलारस वरती येण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला भूकवच अस्थिर असं होतं, कंप पावतं. म्हणजे या प्रावरणामध्ये ऊर्ध्वगामी दिशेनं
किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते आणि ही ऊर्जा लहरी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ऊर्जेच्या अशा या प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात म्हणजे पृथ्वीच्या खालील भागामध्ये हालचाली निर्माण होतात आणि त्यामुळे त्या अस्थिरता त्या ठिकाणी निर्माण होते. आणि अंतर्गत भूहालचालीचे आपण जर वर्गीकरण केलं तर ते वर्गीकरण करत असताना गती, दिशा व भूरूपावर आधारित केलं जातं. आता ते कसं आहे ते वर्गीकरण एका तक्त्यामार्फत आपण समजावून घेऊ. तर पहा या ठिकाणी अंतर्गत भू हालचालीचे वर्गीकरणचा तक्ता दिसतोय. याच्यामध्ये 3 भाग आहेत. एक अनुक्रमांक आहे, वर्गीकरणाचा आधार आहे आणि हालचाली. पहिला आहे ते गती. गती ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीने हालचाली कशा होतात. तर मंद भूहालचाली. जर गती मंद असेल तर मंद भूहालचाली तिथं घडतील आणि त्यातून पर्वत व खंडांची निर्मिती होते. जर गती शीघ्र असेल म्हणजे जलद गतीनं होत असेल तर त्याला शीघ्र भूहालचाली असं म्हणतात आणि त्याच्यातून भूकंप व ज्वालामुखीची क्रिया घडते. 2. दिशा. दिशा कशा पद्धतीची आहे. मग ती क्षितिज समांतर जर दिशा असेल तर त्या क्षितिज समांतर भूहालचाली असतील. ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेनं असतील किंवा खालील दिशेनं असतील, त्याला आपण वरच्या दिशेनं असेल तर ऊर्ध्वगामी म्हणू आणि खालील दिशेनं असेल त्याला अधोगामी म्हणू आणि त्याच्यावरून ऊर्ध्वगामी अधोगामी भूहालचाली ह्या घडून येत असतात. 3. भूरूपे. आता भूरूप ही खंडजन्य, त्याच्यातून भूखंड, पठारे, उच्चभूमीची निर्मिती होते आणि पर्वतजन्य जर असेल भूरूप तर त्याच्यामध्ये वली पर्वत आणि प्रस्तरभंग अशा पद्धतीच्या हालचाली निर्माण होतात आणि त्यातून ही भूरूप तयार झालेली आपल्याला दिसून येतात. मंद भूहालचाली. आता हा दुसरा तक्ता आपण बघतोय. मंद भूहालचालीचं जर होत असतील आणि त्या हालचाली होत असताना त्याचा दाब आणि ताण कोणत्या बाजूने आहे यावर बऱ्याच क्रिया अवलंबून असतात. बघा या ठिकाणी पहिलं जे परिणाम आहे लहरीच्या हालचालीची दिशा. हालचालीची दिशा जर समोरासमोरील बाजू एकमेकाकडे असेल, समोरासमोर असेल, हे बाणाच्या साहाय्याने ते दर्शवलेलं आहे. बाण जर समोरासमोर म्हणजे ते आतील बाजूने दाब असेल तर काय घडतं आणि बाहेरील बाजूने दाब ताण असेल तर काय घडतं. ताण दाखवत असताना विरुद्ध बाजूने बाण दाखवलेले आहेत आणि आतील बाजूने दाब असेल तर ते बाणाची दिशा आतील बाजूला आहे. आता नेमका कठीण खडकावर काय परिणाम होतो या दाबाचा. तर दाब आतील बाजूला जर पडलात कठीण खडकावरती तर ते खडक एकमेकावरती आल्यासारखे या चित्रामध्ये दिसत आहेत. म्हणजे पायरीसारखा या ठिकाणी जो भाग दिसतो त्याला प्रस्तरभंग म्हणतात. आणि जेव्हा ते विरुद्ध बाजूला असेल ताण विरुद्ध बाजूला असेल तेव्हा ते एकमेकापासून बाजूला झालेले दिसतील. त्याच प्रकारे जर मृदू खडक असेल तर मृदू खडकावरती हा दाब आतील बाजूला असेल तर त्याला वळ्या पडतील आणि जर तो बाहेर बाजूला पडेल तर त्या ठिकाणी तो भाग खचला जाईल. त्यालाच प्रस्तरभंग पातळी असे या ठिकाणी म्हणतात. हे आपण या तक्त्यामार्फत समजावून घेतलं. तर आपण आणखीन एक प्रयोग करून पाहणार आहोत आणि त्या प्रयोगाद्वारे आपण वली पर्वत वगैरे कसे तयार होतात, प्रस्तरभंग कसा होतो हे आपण ते प्रयोगाद्वारे पाहणार आहे. तर पहा आत्ताच आपण एक प्रयोग पाहिला. प्रयोगमध्ये काय केलं आपण
एक कागदाची पट्टी घेतली आणि त्या कागदाच्या दोन्ही टोकावरती हात ठेवून दोन्ही टोके एकमेकावर सरकवली. त्यावेळी काय झालं पहा, त्यावेळी पट्टीवर जे कार्य झाले त्याला दाब म्हणून संबोधले जाते. पट्टीच्या दोन्ही बाजूकडून पट्टीच्या केंद्राकडे दाब दिला गेला, परिणाम पट्टी सरकली. म्हणजे आपण त्या पट्टीवरती दोन्ही बाजूने दाब दिल्यानंतर तो मधला भाग उंचावलेला आपल्याला दिसतो. आणि हा उंचावलेला भाग म्हणजेच घड्या पडलेला भाग. मग जसे ही कागदावरती क्रिया घडली तशीच जर एखाद्या ठिकाणी मृदू खडक असेल तर मृदू खडकावरती ऊर्जेचा दाब हा आतील भागावर पडला तर त्याला सुद्धा अशा ओळ्या पडतात आणि अशा ओळ्या पडून त्या ठिकाणी वली पर्वताची निर्मिती होते. आता असे वली पर्वत जर निर्माण होत असताना दाब जर तीव्र असला तर वळ्या मोठ्या पडतात आणि त्यामुळं वळ्या जास्त पडल्यामुळे त्याची गुंतागुंत सुद्धा निर्माण होते आणि परिणामी काय होतं, पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वताची त्या ठिकाणी निर्मिती होते. उदाहरण द्यायचं झालं तर हिमालय, भारतातील हिमालय पर्वत, आरवली, त्याचबरोबर आरवली पर्वत, रॉकी पर्वत, अँडीज पर्वत, आल्स पर्वत हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. ही त्याची उदाहरणं आहेत. आत्ताच आपण एक प्रयोग करून पाहिला. काय केलं बघा त्या प्रयोगामध्ये, एक कागदाची पट्टी घेतली आणि त्या कागदाच्या पट्टीवर दोन्ही हाताने दोन्ही टोकांना धरून विरुद्ध दिशेने ओढल्यामुळे काय झालं तर कागद फाटला गेला. म्हणजे काय, त्याच्यावर ताण वाढल्यामुळं तो कागद त्याचे दोन तुकडे झाले. अशाच प्रकारे भूकवचात जेव्हा भूहालचाली विरुद्ध दिशेने होतात तेव्हा ताण निर्माण होतो व भूकवचाला तडे पडतात आणि अशा या तडे पडल्यामुळं गट पर्वताची निर्मिती होते. आता ती कशा प्रकारे होते हे एक आपण आकृती पाहणार आहे आणि त्या आकृतीच्या सहाय्याने आपण ते समजावून घेऊ. आता आपण या ठिकाणी गट पर्वत नेमका कसा निर्माण होतो हे पाहणार आहे. जेव्हा अंतर्गत हालचाली ह्या क्षितिज समांतर एकमेकीपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात त्यावेळेला खडकावर ताण निर्माण होतो, त्यामुळं खडकांना तडे पडतात आणि या तडे जिथं पडलेले आहेत या ठिकाणी दिसतं पहा, विभंग जिथं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी ते तडे पडलेले आहेत आणि हे तडे जिथं आहे तड्यांनाच विभंग असं म्हणतात. आणि अशा प्रकारे कठीण खडकामध्ये ऊर्जा लहरी एकमेकाकडे आल्याने दाब पडून असे विभंग तयार होतात. दोन समांतर विभागामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो त्या या ठिकाणी बाणाच्या साहाय्यानं हा वर उचललेला भाग दाखवलेला आहे आणि त्या ठिकाणी विभंग जिथं आहे तिथं तडे गेलेले आहेत आणि तडे गेलेल्या भागातील हा बाणाने दर्शवलेला भाग वर उंचावलेला आहे आणि हा उचललेला गेलेला भाग जो आहे त्यालाच त्याचा माथा बघा आपल्याला सपाट दिसतोय आणि हा उंचावलेला भाग म्हणजेच गट पर्वत. तर हा दाबाच्या परिणामामुळे झालेला असा हा भूभाग आहे. तर असा भूभाग आपल्याला याचा सुरुवातीच्या काळात याच्यावर शिखरे नसतात आणि हा सपाट भाग असा हा गट पर्वताचा दिसतो. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आणि भारतातील मेघालय पठार हे त्याचे उदाहरण आहेत.
तर पहा, या ठिकाणी जी आकृती दिसते ती खचदरीची आहे. काय होतं पहा, काही वेळेला कधीकधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर दोन तडे पडतात. त्या दोन तड्यादरम्यानचा भूभाग खचतो आणि असा खचलेला जो खोलगट भाग म्हणजेच खचदरी. व ताण पडल्यामुळे आपण गतीवरून पाहत होतो त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं असेल, बाहेरील बाजूच्या दिशेने जेव्हा ताण पडतो आणि त्यावेळे मधील भाग खाली खचला जातो आणि तो खचल्यामुळं अशा पद्धतीने खचदरी तयार होते. त्याचे उदाहरण म्हणजे नर्मदा नदीची खचदरी. हा आपण या ठिकाणी एक आकृती पाहतोय. तर आता आपण खंड निर्माण करणारी हालचाल हे पाहणार आहे. हा मंद भूहालचालीचा एक प्रकार आहे. पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते. या ठिकाणी गट पर्वताची आकृती आहे, पण याच्या अनुषंगाने मी तुम्हाला हे समजावून सांगतोय की ज्या वेळेला गट पर्वत म्हणजे काय, क्षितिज समांतर हालचाली होऊन काही भाग वर उचलला जातो आणि तो सपाट असतो, तो गट पर्वत. पण या ठिकाणी हा जो भाग आहे तर समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते. म्हणजे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो आणि खंडांची निर्मिती होते. म्हणून या भूहालचाली खंड निर्माण करणाऱ्या हालचाली म्हणून ओळखल्या जातात. अशा हालचालीमुळे विस्तीर्ण पठाराची निर्मिती होऊ शकते, परंतु मूळचा भाग खाली खचल्यास तो समुद्र सपाटीच्या खाली जातो. अशा वेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. तर आपण आतापर्यंत पाहिलेला भाग तुम्हाला समजला असेल आणि राहिलेला भाग हा आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.